तुम्हाला माहिती आहे का? आता या दिवाळीला नेहमीचीच शेव न बनवता या पद्धतीने गुजराती बेसन पापडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो विकतचं बेसन पीठ घेतलं आहे. ते परातीमध्ये काढायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 4 मोठे चमचे कच्चं तेल घालायचं आणि बेसन पीठ तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. बेसन पिठाची मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे समजून जायचं तेलाचं मोहन या पिठामध्ये परफेक्ट बसलं आहे. त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे पीठ एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे हे पीठ वरून सुकत नाही. आता सुरुवातीला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यानंतर इथे मी साचा घेतला आहे. साच्याला पापडीची चकतीसुद्धा लावली आहे. आता हा साचा आतून तेलाने ग्रीस करून घ्यायचा. यामध्ये चमच्यानेच तयार केलेलं हे बेसन पिठाचं मिश्रण भरायचं. साचा बंद करायचा. तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे. आता गॅसचा फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायचा. 1 ते 2 वेळेस या पापडीचे या तेलामध्ये सोडायचे. त्यानंतर मध्यम आचेवरती अलटीपलटी करत पापडी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पापडीसुद्धा आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. परफेक्ट गुजराती पद्धतीची तुम्हाला बेकरीमध्ये मिळते ना, तशीच ही पापडी बनवून तयार होते आणि 2 महिने आहे अशी हवाबंद डब्यामध्ये छान राहते, अजिबात तेलकट होत नाही. तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला नेहमीची शेव न बनवता या पद्धतीने गुजराती बेसन पापडी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद.